काही मान्यवरांची ज्या वेळा सदनामधले प्रश्न मांडणे किंवा त्यांचं उत्तर ऐकण्यासाठी सभागृह पूर्ण भरलेलं असायचं, एवढी वैचारिक देवाणघेवाण व्हायची. ही वैचारिक देवाणघेवाण होत असताना अनेक दिग्गजांनी आपल्या नेतृत्वाचं, वक्तृत्वाचं, कर्तृत्वाचं या ठिकाणी आपली छाप पण दाखवून दिली. संघर्ष व्हायचा, तो सदनापुरता मर्यादित असायचा. या संघर्षामध्ये ज्यावेळेला चर्चा व्हायची ती तेवढ्यापुरती मर्यादित असायची. संघर्ष बाहेर गेल्यानंतर संपला हे चित्र महाराष्ट्राने अख्ख्या देशाला दाखवलं. ही विश्वासार्हता आहे. पण आम्ही बघतो विधिमंडळातला, विधान परिषदेमधलं कामकाज सुद्धा बघितल्यानंतर मंत्री असो, आमदार असो, कोणी असो, ज्या पद्धतीने एकमेकांच्या बद्दल बोललं जातं. आणि एवढंच नव्हे तर आता वैयक्तिक द्वेष आणि वैयक्तिक दुश्मनी अशा प्रकारच्या पक्षाच्या चौकटीची वैचारिक भूमिका या आता वैयक्तिक लेवलवर जायला लागलेली आहे.